हॅलो नमस्कार, कशा सगळेजण? होप सगळ्यांना चांगले असेल आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी परभणीमध्ये आहे, म्हणजे मी नेहमी परभणीमध्ये असतो, बट आज स्पेशल आहे. परभणीमध्ये उरूस चालू आहे, जत्रा चालू आहे इनफॅक्ट. तर उरुसामध्ये आज आम्ही जाणार आहे. बरेच दिवसापासून प्लॅन होता, बट खिशात पैसा नव्हता. बट आज जेव्हा कृष्णाच्या खिशात पैसा आहे तेव्हा मी त्याच्या जीवावर जाणार आहे. हे सांगण्यात दम माझ्यामध्ये आहे. तर आज आम्ही उरुसामध्ये काय काय करणार आहे सगळेजण, तुम्ही सगळेजण बघा, मजा येणार आहे. एन्जॉय करा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्रायबर वाढायला लागेल. जरा सबस्क्राईब दाबा. शेवटला म्हणतात जर पहिल्यांदा मना लागेल थोडीशी लास्ट किंवा हात जोडतो, सबस्क्राईब करा. ਭੱਜੇ ਪੈਜੇ ਜਿੱਥੇ ਲੋੜ ਤੇ ਪੈਂਦੀਆਂ ਚ ਹੱਸ ਕੇ ਕਹਿਣਗੇ ਵਨ ਮੋਰ ਗੱਲ ਮੰਗਦੀ ਬੜੀ ਆ ਜਿੱਥੇ ਅੜੀਆ ਮੁੱਛ ਖੜੀਆ ਭਾਵੇਂ ਮੰਤਰੀ ਦਾ ਪੁੱਤ ਫੇਰ ਨਿਕਲੇ ਗੜੀਆ ਨੀ ਸਾਡਾ ਹੀ ਟਾਈਮ ਸਾਲੀ ਸਾਡੀ ਹੀ ਕੜੀਆ ਹਲੇ ਤਾਂ ਸ਼ੁਰੂਆਤ ਆ ਤੇ ਚੁੱਕਣੀ ਬੜੀ ਆ ਜਿੰਨੂੰ ਲੱਗੇ ਹੱਥ ਉਹਨੂੰ ਪਤਾ ਸਾਡੇ ਜ਼ੋਰ ਦਾ 21 ਚ ਡੱਬ ਨਾਲ ਹੁੰਦਾ 32 ਬੋਰ ਦਾ ਸਾਡੀ ਥਾਪੀ ਵੱਜੇ ਤੇ ਅਟੈਕ ਆਉਂਦਾ ਬੜੀਆਂ ਨੂੰ होवे ਭਾਵੇਂ जग सारा. तर आता आम्ही पोहोचलोय उरसाच्या मेन रोडवर, जिथून उरसात आज जातात. आणि इथे दिल्लीचे काही फेमस काय लागले काय माहिती, गोड काहीतरी पदार्थ असते पुरीसारखा मोठाच्या मोठा. आणि बघू शकता उरूस एकदम घटाघट भरलेला आहे आणि दुकानं लागलेली आहेत, कारण की आम्ही आता चाललो आहे दर्ग्याकडे. आणि दर्ग्याच्या साईडला जाताना सगळे प्रसादाचे दुकानं. बाकी आता दर्शन घेऊया, एकदम आतमध्ये आलो आहे आता दर्ग्यामध्ये. दर्शन झाल्यानंतर आता पूर्ण उरूसच फिरायचं आहे. आधी म्हणलं की देवाचे दर्शन करावे, सो दर्शन केले. त्याच्यानंतर आता आम्ही इथून बाहेर निघालो की लगेच आमचा आकाश पाळणा दिसला, ज्याच्यात मला जायला खूप भीती वाटते. बट तरी आज आम्ही जाणार आहोत, कारण की कृष्णा म्हणतोय की त्याला वरून फोटो काढायचा आहे. वरून काय खाली पडताना फोटो काढायचा आहे काय माहीत काय करायचं आहे बाई, कोणाला काही कळत नाही. किती उंच आहे हा, किती उंच हा. त्याच्यानंतर बाकीचं जत्रा खूप भरलेली आहे, आम्ही पण एन्जॉय करतोय, मजा येते कलरफुल लाईट बघायला. बाकी आता एक्सप्लोर करण्यासारखं तर काही नाही आहे, बट खेळण्याच्या सगळ्या जागा तर आहेतच. बट एवढं सगळं खेळणं आमच्याच्यानं होणार नाही, कारण की इथलं तिकीट जरा जास्त महाग आहे, जे आमच्या पॉकेटच्या वजनापेक्षा पण भारी आहे. सो सगळं तर नाही होणार. जे मेन आहे ते आकाश पाळणा खेळायला जाणार आहोत. तर आता बाकी सीन तर बघू शकता. कृष्ण म्हणला आधी ज्यूस पिवा, तर आता आम्ही आलो आहे ज्यूस प्यायला. आणि हा मिक्स ज्यूस 50 रुपयाला आहे. साला पॉकेट रिकामं झालं की एवढं दुःख होते मला, असं वाटते कशाला आलो असेल मी. बट ठीक आहे, व्लॉग निघायला आहे माझा, सो त्याच्यामुळे मी काय म्हणू शकत नाही. बाकी भाऊ स्ट्रॉनं पिऊ लागला, इतक्या वेळ झालं, आता त्यानं स्ट्रॉ काढून टाकली. आता हीच गोष्ट कृष्णाला काय, कृष्णा त्याला शिव्या द्यायला, बट कृष्णा भाऊ पिऊ द्या काय. त्याच्यानंतर आता पैसे घेतले. कृष्णा भाऊला म्हणलं मला शूट कर, मी तिकीट घेऊन येणार. तर आता मी गेलो एवढ्या गर्द्यामध्ये. मी जसं तिथं पोहोचलो त्या गेटवाल्या काकू कृष्णाकडे बघितला आणि कृष्णानं कॅमेरा बंद केला. त्याच्यानंतर तिकीट आणले आम्ही. आता जातो आता वर, फाटायली बट ठीक आहे, कृष्णा म्हणला म्हणून जा तर लागल. बाकी आता आम्ही चिलमध्ये जातो आहे, बट आतमध्ये किती भीती आहे ते काय सांगणार आता तुम्हाला. भीती तर आहे, बट आता चढतो आहे कसं तरी, जरा वेळ लाईनमध्ये उभं राहतो. आणि बाकी काय सीन दिसतोय भाई, आणि भीती पण वाटते. एकतर एवढ्या जवळून बघायलो, वरून कोणी काही केलं तर पुन्हा आपल्याच अंगावर येईल, म्हणून जरा भीती वाटायली त्याची पण. आणि ठीक आहे, बाकीचं सगळं चांगलं आहे. आता काय सांगू याच्यामध्ये. आता बसलो आम्ही आता सगळ्यांना भरतीला. आता एक स्टेप आता आम्हाला वरपर्यंत नेतील, मग एकदा चालू केलं की मग तर बघायचंच काम नाही. हां, पहिले अशी फेसवर स्माईल होती, त्याच्यानंतर जरा फाटायला लागली, त्याच्यानंतर तर मग बघायचंच काम नाही. आफ्टर सम टाईम व्हॉट हॅपन. उतरलो भाई ने स्लो कर दिया. हाँ ठीक है, अभी अच्छा लग रहा है, मतलब चांगलं दिसायला. आता सीन मस्त आहे, सगळा शूट केला एकदम व्यवस्थित. फोटो तर एक पण काढता आला नाही, कारण भीतीमुळं उभं पण राहा वाटण झालं आणि बसून काय करावं काही कळलं झालं. फोन पकडायची पण भीती वाटली, बा फोन जर खाली पडला तर लॉस आहे, एवढा लॉस सहन होणार नाही. सो आता आम्ही निघालो इथून बाहेर आणि बाकी मजा तर आली आहे. बट आता बघू, आता रिव्ह्यू बघू कृष्णाला त्यांना कसं वाटलं काय वाटलं.
बाकी कृष्णा कसं वाटलं तुला? काय म्हणली की काय माहीत, जाऊ द्या सोडा, काय फरक पडत नाही. बाकी आता सगळं जे मार्केट मेन बायांसाठी आहे स्पेशली, तर बाकी मी पूर्ण मार्केटमध्ये एक दुकान शोधत होतो, ती म्हणजे मॅजिकवाली. गेल्या वेळेस उर्सामध्ये एक मॅजिकवालं दुकान आलं होतं जिथून मला काही सामान घ्यायचं होतं मॅजिकल, बट ते मला भेटलं नाही. ब्लॉग संपलेला आहे, चालू बाहेर. कृष्णा कसं वाटलं तुला उर्सामध्ये? खूप छान वाटलं. ये रे तू आपण सांग जरा. आपल्याला काहीच नाही वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? आपल्याला काहीच नाही, 40 रुपये काहीच आपल्याला काहीच नाही वाटलं. ਜਿਹੜੀ ਖਿੱਚਦੇ ਸੀ ਪਛਤਾਉਣਗੇ ਇੱਕ ਵਾਰੀ ਗਾਣਾ ਸਾਡਾ ਅੱਗੇ ਆਉਣ ਦੇ. सो उर्सामध्ये येऊन काहीच घेतलं नाही असं तर होऊ शकत नाही. एक आठवण लागतेच म्हणून एक अंगठी घेतली जी की 20 रुपयाची होती, सांगत लागते. आणि इथं आम्ही आलो पान खायला. पान खाल्लं आणि बाहेर निघालो की जे की म्हणतात संदल, आय थिंक संदल म्हणतात.